Welcome in series of sequential logic circuit. Now we will study here the lecture number 5. These are some outlines of lecture number 5. First one is the counter and second one is the types of counter. We studied that in lecture number 4 there is a flip-flop and shift register. Now we will study here the counters. What is the meaning of counter? Counter is used to count the number of pulses. काउंटर हे बेसिकली डेसिमल काउंट करण्यासाठी यूज केले जातं. फॉर एक्झाम्पल 0 1 2 3 4 5. तुम्ही आता डिस्प्ले बघताय, आपण डिजिटल वॉच बघतोय किंवा डिजिटल डिस्प्ले बघतोय. त्या डिजिटल डिस्प्लेमध्ये आपण काउंटिंग करतोय 0 1 2 3 4 5 6. फॉर दॅट पर्पज काउंटर इज यूज. काउंटर इज ए टाइप ऑफ सिक्वेन्शियल लॉजिक सर्किट. काउंटर हा कशाचा टाइप्स आहे? सिक्वेन्शियल लॉजिक सर्किटचा टाइप्स आहे. आणि काउंटर इज ए ग्रुप ऑफ फ्लिपफ्लॉप्स. म्हणजे तुम्हाला जेवढ्या पल्सेस काउंट करायचे असतील तेवढ्या नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स काय लागतात? रिक्वायर्ड लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं असेल, 4 नंबरपर्यंत काउंट करायचं असेल, 0 to 4 नंबर काउंट करायचे असेल तर हाऊ मेनी फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड? two flip-flops are required. Why two flip-flops are required? Because two flip-flops count 0 0 0 1 1 0 1 1. फर्स्ट नंबर इज द 0 to 3. 0 to 3 म्हणजे 1 2 3 4. म्हणजे इथं हाऊ मेनी states are counted here? 4 states are counted here. And how many flip-flops are required? 2 flip-flops are required. If we want to count 0 to 7 numbers, इफ वी वॉन्ट टू काउंट 0 to 7 नंबर, 0 to 7 नंबर म्हणजे टोटल नंबर किती असणार आहेत? 8 नंबर असणार. आणि 8 नंबर काउंट करण्यासाठी हाऊ मेनी फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड? 3 फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड. लाईक दिस. इफ यू वॉन्ट टू काउंट 0 to 15 numbers, then how many flip-flops are required? 4 flip-flops are required. Like this is nothing but flip-flop is counter is a sequential logic circuit, and this is the कनेक्शन ऑफ म्हणजे ग्रुप्स ऑफ फ्लिपफ्लॉप्स. म्हणजे तुमच्या अकॉर्डिंग टू डिपेंडिंगवरती तुम्ही किती काउंट करणार त्याच्यावरती तुमचा फ्लिपफ्लॉपचा नंबर काय असणार आहे? डिपेंड असणार आहे. जर तुम्हाला 4 स्टेट्स काउंट करायचे असतील तर 2 फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड. जर तुम्हाला 8 स्टेट काउंट करायचे असतील तर 3 फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड. जर तुम्हाला 15 स्टेट काउंट करायचे असेल, 0 to 15 स्टेट्स काउंट करायचे असतील तर 4 फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड. The counter is one of the widest applications of the flip-flop based on the clock pulses. The output of counter contains a predefined state. Predefined state काय करतात? ते काउंट करतात. आता फॉर एक्झाम्पल मी इथं दिलेलं आहे, तुम्ही किती स्टेट काउंट करणार आहे? 4 स्टेट. म्हणजे डेसिमल आउटपुट 0 1 2 3 म्हणजे हे 4 नंबर तुम्हाला काउंट करायचे. 4 नंबर काउंट करायचे. हाऊ मेनी फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड? 2 फ्लिपफ्लॉप्स आर रिक्वायर्ड. फर्स्ट कंडिशन काय असणार आहे? 0 0. सेकंड कंडिशन काय असणार आहे? 0 1. थर्ड कंडिशन काय असणार आहे? 1 0. आणि फोर्थ कंडिशन काय असणार आहे? 1 1. त्यानंतर आणखी प्रत्येक 0 0 0 1 1 1 0 1 1 असे ह्या पद्धतीने काय होत जाणार आहे? काउंट होत जाणार आहे. आता काउंटरचे 2 टाइप्स आहेत बेसिकली. कोणते कोणते? सिंक्रोनस काउंटर आणि असिंक्रोनस काउंटर. हे कशावरून डिपेंड्स आहेत? काउंटरचे 2 टाइप डिपेंडिंग अपॉन दी क्लॉक पल्सेस. तुम्ही कोणता क्लॉक पल्सेस अप्लाय करणार आहे? इन सिंक्रोनस काउंटर ऑल दी फ्लिपफ्लॉप्स आर ट्रिगर्ड विथ सेम क्लॉक पल्सेस. म्हणजे सिंक्रोनस काउंटरमध्ये ऑल दी फ्लिपफ्लॉप्स आर क्लॉक्ड सायमल्टेनियसली. आणि असिंक्रोनस काउंटरमध्ये ऑल दी फ्लिपफ्लॉप्स आर नॉट क्लॉक्ड सायमल्टेनियसली. म्हणजेच काय असणार आहे? एकाचा आउटपुट दुसऱ्याच्या इनपुटला क्लॉक पल्सेस म्हणून काय करायचा? अप्लाय करायचा. हे कशामध्ये असणार आहे? असिंक्रोनस काउंटरमध्ये असणार आहे. आणि सिंक्रोनस काउंटरमध्ये ऑल दी फ्लिपफ्लॉप्स आर क्लॉक्ड सायमल्टेनियसली. सिंक्रोनस काउंटर इज फास्टर दॅन द असिंक्रोनस काउंटर. सिंक्रोनस काउंटर फास्टर का असणार आहे सांगा? कारण की फास्टर कशामुळे होणार आहे? ते सिंक्रोनस काउंटरला ऑल दी फ्लिपफ्लॉप्स क्लॉक्ड सायमल्टेनियसली होतात. त्यामुळे सिंक्रोनस काउंटर हा कसा असणार आहे? फास्टर असणार आहे. असिंक्रोनस काउंटरचं हा काय असणार आहे? ॲज कम्पेअर टू सिंक्रोनस काउंटरपेक्षा स्लोअर असणार आहे. सिंक्रोनस काउंटर डज नॉट प्रोड्युसेस एनी डिकोडिंग एरर्स. पण इथं डिकोडिंग एरर जनरेट होणार आहे. त्यानंतर सिंक्रोनस काउंटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅरलल काउंटर. आणि असिंक्रोनस काउंटर इज कॉल्ड ॲज दी सिरियल काउंटर. दीज आर सम difference point between the synchronous counter and asynchronous counter. Now we will study the asynchronous counter or ripple counter. Asynchronous counter or ripple counter, asynchronous counter is also called as the ripple counter. तुम्हाला MCQ ला विचारतील asynchronous, what is the name of asynchronous counter? asynchronous counter ला काय म्हणते आपण? ripple counter म्हणते. The asynchronous counter is also known as the ripple counter. asynchronous counter, इथं असिंक्रोनस काउंटरची ब्लॉक डायग्राम आहे. इथं काय केलेलं आहे? तुम्ही क्लॉक पल्सेस अप्लाय केलेला आहे. म्हणजे इनिशियली क्लॉक पल्स अप्लाय केला आणि आउटपुट ऑफ फर्स्ट
फ्लिप फ्लॉप इज अप्लाय टू दी इनपुट ऑफ सेकंड क्लॉक पल्स. म्हणजे इथं क्लॉक पल्स म्हणून काय केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. म्हणजे असिंक्रोनस काउंटरमध्ये फर्स्ट पॉईंट काय लिहायचा, इन असिंक्रोनस काउंटर ऑल दी फ्लिप फ्लॉप्स आर नॉट क्लॉक्ड सायमल्टेनियसली. सेकंड पॉईंट काय असणार आहे, द आउटपुट ऑफ फर्स्ट फ्लिप फ्लॉप इज अप्लाय टू दी clock pulse of the second flip flop. Asynchronous counter which is used two flip flops apart from the T flip flop. We can also use, म्हणजे T flip flop यूज करायला पाहिजे असं काय नाही, तुम्ही JK flip flop यूज करू शकताय. आणि flip flop A its output is passed to clock input of the next flip flop. Asynchronous counter मध्ये हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इथं काय केलेलं आहे, द एक्सटर्नल क्लॉक पल्स इज अप्लाय टू द इनपुट ऑफ फर्स्ट. एक्सटर्नल क्लॉक पल्स काय केला, फर्स्ट इनपुटला इथं अप्लाय केला. आणि सेकंडला काय केलं, आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप ए आउटपुट इज अप्लाय टू द इनपुट ऑफ द नेक्स्ट फ्लिप फ्लॉप. कारण की फ्लिप फ्लॉपला तुम्ही क्लॉक पल्स अप्लाय केल्याशिवाय फ्लिप फ्लॉप काय होत नाही, टर्न ऑन होत नाही. आणि फ्लिप फ्लॉप टर्न ऑन नाही झाला तर तुमच्या ज्या पल्सेस म्हणजे जे काउंटिंग असणार आहे ते काउंटिंग तिथं होणार नाही. ही काय आहे, क्लॉक पल्सेस अप्लाय केलेली डायग्राम आहे. तुम्ही क्यूला कोणता आउटपुट पहिल्यांदा 0 अप्लाय करणार, त्यानंतर 1 अप्लाय करणार, त्यानंतर 0 अप्लाय करणार आणि लास्टला 1 याला तुम्ही 0 अप्लाय करणार त्याला 0 स्टेट काउंट होणार. 1 अप्लाय करणार त्याला 1 स्टेट काउंट होणार. 1 अप्लाय करणार त्यावेळेला काय होणार आहे, 2 स्टेट काउंट होणार. आणि 1 अप्लाय करणार त्याला 3 स्टेट इथं काय होणार आहे, काउंट होणार आहे. ऑपरेशन काय असणार आहे बघा, इनिशियली ऑल दी फ्लिप फ्लॉप्स आर इन रिसेट कंडिशन असणार आहे. त्यानंतर बोथ दी फ्लिप फ्लॉप्स म्हणजे इनिशियली ऑल दी फ्लिप फ्लॉप्स इन रिसेट कंडिशनला. कंडिशन फर्स्ट काय असणार आहे, इनिशियली ऑल दी फ्लिप फ्लॉप्स इन रिसेट कंडिशन. रिसेट कंडिशनला असणार असल्यामुळे काय होणार आहे, क्यूएचा आणि क्यूबीचा आउटपुट काय असणार आहे, इथं 0 असणार आहे. त्यानंतर काय केलं, सेकंडला निगेटिव्ह क्लॉक पल्स तुम्ही काय केले, अप्लाय केले. इथं आता निगेटिव्ह एज क्लॉक पल्स आहे. इथं काय आहे, निगेटिव्ह क्लॉक पल्स आहे. इथं बबल्ड आहे ना, ह्याला काय म्हणते आपण, निगेटिव्ह. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे ते. जर तुम्ही निगेटिव्ह क्लॉक पल्स अप्लाय करणार त्यावेळेला काय होणार आहे, निगेटिव्ह क्लॉक पल्स अप्लाय केल्यानंतर इथं हा फ्लिप फ्लॉप ए काय होणार आहे, टर्न ऑन होणार आहे. आणि त्याचा आउटपुट इथं समथिंग त्याचा आउटपुट इथं जनरेट होणार. इथं फर्स्ट काय होणार आहे, ह्याचा आउटपुट काय होणार, जनरेट होणार. त्यावेळेला फ्लिप फ्लॉप बी हा काय असणार आहे, रिसेट कंडिशनला असणार आहे, म्हणजे हा 0 असणार आहे. त्यानंतर हा जो 1 आउटपुट आहे तो 1 आउटपुट फ्लिप फ्लॉप बी ला अप्लाय होणार. फ्लिप फ्लॉप बी ला अप्लाय नंतर ह्याचा आउटपुट काय होणार आहे, 1 होणार. म्हणजे इनिशियली ऑल दी फ्लिप फ्लॉप्स इन रिसेट कंडिशन. जर तुम्ही फर्स्ट क्लॉक पल्स अप्लाय करणार त्यावेळेला फ्लिप फ्लॉप ए काय होणार आहे, टर्न ऑन होणार. त्याला फ्लिप फ्लॉप बी रिसेट कंडिशनला असणार आहे. त्यानंतर फ्लिप फ्लॉप एचा आउटपुट फ्लिप फ्लॉप बी ला अप्लाय करणार तुम्ही. आणि फ्लिप फ्लॉप बी ला अप्लाय केल्यानंतर फ्लिप फ्लॉप बी विल बी टर्न ऑन. आणि त्यानंतर तिन्ही कंडिशनमध्ये ज्यावेळेला हा ऑन असेल त्यावेळेला हा ऑफ असणार, हा ऑन झाला की हा ऑफ असणार. आणि लास्टच्या कंडिशनला दोन्ही पण काय होणार आहेत, ऑन होणार आहेत. म्हणजे तिथं स्टेट्स कशा काउंट होणार, 0 स्टेट काउंट होणार, 1 स्टेट काउंट होणार, 2 स्टेट काउंट होणार आणि 3 स्टेट इथं काय होणार आहे, काउंट होणार आहे. इथं. त्यानंतर नेक्स्ट बघा, इथं मी आता सगळं राईटअप दिलेलं आहे. कंडिशन 3 काय असणार आहे, वेन द सेकंड निगेटिव्ह क्लॉक एज इज अप्लाइड. सेकंड निगेटिव्ह क्लॉक एज अप्लाय केल्यानंतर द फर्स्ट फ्लिप फ्लॉप विल बी टॉगल अगेन अँड द आउटपुट ऑफ धिस फ्लिप फ्लॉप विल चेंज फ्रॉम 1 to 0. दिस आउटपुट विल बी टेकन ॲज द निगेटिव्ह एज. म्हणजे मी आता जे डिस्क्रिप्शन सांगितलं हे डिस्क्रिप्शन सगळं मी इथं राईट केलेलं आहे. कंडिशन 1 ला काय असणार आहे, कंडिशन 2 ला काय असणार आहे, कंडिशन 3 ला काय असणार आहे, कंडिशन 1 ला 0 असणार आहे, कंडिशन 2 ला 1 असणार, कंडिशन 3 ला 0 येणार आणि कंडिशन 4 ला काय होणार आहे, 1 होणार. आणि कंडिशन 5 ला आणखी प्रत्येक काय होणार आहे, रिसेट कंडिशनला येणार आहे. सेम सिंक्रोनस काउंटर. सिंक्रोनस काउंटर काय असणार आहे, इन सिंक्रोनस काउंटर ऑल दी फ्लिप फ्लॉप्स आर क्लॉक्ड सायमल्टेनियसली. सी हिअर, दिस इज द डायग्राम. इन दिस डायग्राम ऑल दी फ्लिप फ्लॉप्स आर क्लॉक्ड सायमल्टेनियसली. त्यामुळे ह्याचं स्पीड काय होतं, वाढतं. मग इथं काय केलेलं आहे, आउटपुट ऑफ फर्स्ट फ्लिप फ्लॉप इज अप्लाय टू दी इनपुट ऑफ दी सेकंड फ्लिप फ्लॉप. आता इथं कोणता फ्लिप फ्लॉप यूज केलेला आहे, जेके फ्लिप फ्लॉप काय केलेला आहे, यूज केलेला आहे. हे आता जे मी बोलते ते बोललेलं सगळं रायटिंग मध्ये इथं लिहिलेलं आहे बघा. इन द सिंक्रोनस काउंटर द सेम क्लॉक पल्स इज पास्ड टू द clock input of all the flip-flops. The clock signal produced by all the flip-flops are the same as each other. 2-bit synchronous counter. 2-bit synchronous counter. Flip-flop A are set to 1. So the first flip-flop will work as toggle flip-flop. The output of first flip-flop is passed to both the next inputs of the next JK flip-flop. ह्याचे पण काय कंडिशन सेम असणार आहेत. ह्याच्या पण कंडिशन काय असणार आहेत, सेमच असणार. Initially all the flip-flops are in reset condition. After that
कंडिशन 2 काय असणार आहे, फर्स्ट फ्लिप फ्लॉप काय होणार आहे, ऑन होणार, सेकंड फ्लिप फ्लॉप त्याला 0 होणार. त्यानंतर टॉगल कंडिशन जनरेट झाली की फर्स्ट फ्लिप फ्लॉप ऑफ होणार, 1 होणार आणि लास्टला काय होणार आहे, दोन्ही आउटपुट काय होणार आहेत, 1 1 होणार आणि परत एकदा तो फ्लिप फ्लॉप काय होणार आहे, रिसेट कंडिशनला जाणार आहे. आणि ही त्याची काय आहे, सिग्नल डायग्राम आहे. हे डिस्क्रिप्शन वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता नेक्स्ट काउंटर कोणता आहे, जॉन्सन्स रिंग काउंटर. जॉन्सन्स रिंग काउंटर काय करतं, रिंग अप्लाय करतं. रिंग म्हणजे कंटिन्युअसली हे फ्लो मध्ये 1 2 3 4 कंटिन्युअसली काय होतं, ते वर्किंग करतं. काय वर्किंग करतं, ते रिंग मध्ये वर्किंग करतं. 1 2 3 4 1 2 3. मी एक्झाम्पल सांगले 1 2 3 4 असं काय नाही, आता 4 आहेत, इथं 4 फ्लिप फ्लॉप आहे, त्यामुळे मी 1 2 3 4 असं म्हणते. म्हणजे इथं काय केलं, रिंग काउंटर मध्ये फर्स्टचा आउटपुट सेकंडला अप्लाय केला, सेकंडचा आउटपुट थर्डला अप्लाय केला, थर्डचा आउटपुट फोर्थला अप्लाय केला आणि फोर्थचा जो आउटपुट आहे, फोर्थचा आउटपुट म्हणजे हा क्यू बार आहे, नॉट क्यू. हा क्यू बार आहे तो कशाच्या, रिंग काउंटर, जॉन्सन्स रिंग काउंटरच्या इनपुटला अप्लाय केलाय. जॉन्सन्स रिंग काउंटरच्या कशाला अप्लाय केलाय, इनपुट आपला अप्लाय केलाय. म्हणून ह्याला काय म्हणतोय आपण, जॉन्सन्स रिंग काउंटर. द जॉन्सन्स रिंग काउंटर कन्सिस्ट ऑफ ए नंबर ऑफ काउंटर्स कनेक्टेड टुगेदर विथ द आउटपुट फीडबॅक टू द इनपुट. म्हणजे ह्याचा आउटपुट तो इनपुटला अप्लाय केलेला आहे, म्हणून याला काय म्हणते आपण, रिंग काउंटर म्हणते. मग जॉन्सन्स रिंग काउंटर मध्ये नोट काय करायचं, क्यूडी बार, जो क्यू आहे तो डीएला म्हणजे फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला अप्लाय केलाय. पण तिथं आता सेम इथं आहे बघा, ऑर्डिनरी रिंग काउंटर. ऑर्डिनरी रिंग काउंटर मध्ये दोन्ही मधला डिफरन्स बघा. ऑर्डिनरी रिंग काउंटर मध्ये काय केलं आहे, क्यू आउटपुट आहे तो डी इनपुटच्या फ्लिप फ्लॉप ए च्या इनपुटला अप्लाय केलाय, नॉट क्यू बार. पण इथं काय आहे, जॉन्सन्स रिंग काउंटर मध्ये क्यू बार अप्लाय केलंय आणि ऑर्डिनरी रिंग काउंटर मध्ये क्यू अप्लाय केलंय इनपुटला. दिस इज द डिफरन्स बिटवीन ऑर्डिनरी रिंग काउंटर आणि जॉन्सन्स रिंग काउंटर. दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट. मग तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय करायचं, डिस्क्रिप्शन लिहायचं. कसं डिस्क्रिप्शन लिहायचं, रिंग काउंटर, द ब्लॉक डायग्राम ऑफ रिंग काउंटर इज एज शोन इन फिगर. इट कन्सिस्ट into 4 flip flops. Now next one is the output of first flip flop is applied to the second flip flop. The output of second flip flop is applied to the input of third flip flop. The output of third flip flop is applied to the input of fourth flip flop, and the output of fourth flip flop is Q is applied to the input of the first flip flop. Input of the first flip flop. Here the all the flip flops are clocked simultaneously. आणि हे डायग्राम झाल्यानंतर हे काय करायचं, हा ट्रूथ टेबल इथं ड्रॉ करायचा आणि ट्रूथ टेबल ड्रॉ केल्यानंतर त्याचं ऑपरेशन लिहायचं इथं. नेक्स्ट बघा इथं जॉन्सन्स रिंग काउंटर मध्ये काय करायचं, द ब्लॉक डायग्राम ऑफ जॉन्सन्स रिंग काउंटर इज एज शोन इन फिगर. इट कन्सिस्ट into 4 flip flops. Similarly, the output of first flip flop is applied to the second flip flop. The output of second flip flop is applied to the input of next flip flop. The output of third flip flop is applied to the input of next flip flop, and the output of fourth flip flop is nothing but Q bar. This is the important point. The output of fourth flip flop is Q bar is applied to the input of the first flip flop. This is the difference between ring counter and the Johnson's ring counter. त्यानंतर काय करायचं, हे ट्रूथ टेबल लिहायचं आणि त्याचं एक्सप्लेनेशन. म्हणजे एक्सप्लेनेशन मध्ये फक्त इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, इथं तुम्ही जे डायग्राम ड्रॉ करताय त्या डायग्राम म्हणून डिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात करायची. डायग्राम इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. त्याला तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून रायटअप लिहिता येतं, त्याला तुम्हाला काय करता येतं, तुम्हाला रायटअप लिहिता यायला पाहिजे. दिस इज द डिफरन्स बिटवीन जॉन्सन्स रिंग काउंटर आणि रिंग काउंटर. आता नाउ दीज आर सम ऍप्लिकेशन्स ऑफ काउंटर. फ्रिक्वेन्सी काउंटर म्हणजे काउंटर कुठं कुठं यूज केलं जातं, टू काउंट दी फ्रिक्वेन्सी. डिजिटल क्लॉक, त्यानंतर डिजिटल क्लॉक म्हणजे आता तुमच्या हातात, आता आपण घड्याळ वापरतो, त्या घड्याळामध्ये नावमध्ये आपण डिजिटल क्लॉक पल्सेस यूज करतो, 0 1 2 3 4. अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, इट इज टाइम मेजरमेंट. आणि कशा डिफरंट टाइप्स ऑफ ऍप्लिकेशन्स आहेत काउंटरचे. मी इथं सम ऍप्लिकेशन्स काय केलेले आहेत, नोट डाऊन केलेले आहेत. इफ एनी क्युरीज रिलेटेड टू दिस लेक्चर देन यू विल आस्क मी.